तर या टॉपिकमध्ये आपण नॅचरल टँजंट बघणार आहे. तर डिग्रीमध्ये आहे आणि काही नंबर जे आहे ते मिनिट्समध्ये दिलेले आहे. तर ते कशा पद्धतीने बघायचे तर याच्यावरती आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर याच्यासाठी पुन्हा आपण लॉगॅरिथमिक टेबल यूज करणार, ज्याच्यामध्ये आपल्याला नॅचरल टँजंट्स म्हणून एक टेबल असणार आहे, तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. पहिले इंट्रोड्यूस करून देतो. तर हा आहे तुमचा नॅचरल टँजंट्स. पुन्हा आधी जसं बघितलं आपण साईन आणि कोसाईन, त्याच पद्धतीने बघायचं. तर पहिला जो कॉलम आहे तो डिग्रीचा दिलेला आहे तुम्हाला, आणि तो स्टार्ट होतो तुमचा 0 पासून तर 89 पर्यंत. ओके, तर हा तुमचा पहिला कॉलम असेल. त्याच्यानंतर वरती जो एक रो दिलेला आहे तो आहे 0 मिनिटपासून 6 मिनिट 12 मिनिट असं 6चा टेबल 54 पर्यंत आहे. आणि त्याच्या शेजारी अजून एक कॉलम दिलेला आहे, तो मीन डिफरन्स आहे. इट इज स्टार्टिंग फ्रॉम 1 मिनिट टू 5 मिनिट इथपर्यंत तुमचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तर कशा पद्धतीने बघायचं ते बघू आपण. तर पहिलंच एक्झाम्पल या ठिकाणी डिस्कस करू, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. पहिलं जर एक्झाम्पल घेतलं तर तो आहे tan 6 डिग्री आणि 38 मिनिट. ओके, तर या ठिकाणी आपल्याला पहिल्याच टेबलवरती पहिल्या पेजवरती टॅनच्या 6 डिग्री भेटणार आहे. हा बघा 6 डिग्री आहे. 6 डिग्रीच्या कशामध्ये बघायचं आपल्याला 38. जवळती तुम्ही मिनिटमध्ये जर बघितलं तर 38 नाहीच आहे. मग आपल्याला कशामध्ये बघावं लागेल तर 36मध्ये बघावं लागेल, त्याच्यापेक्षा एक छोटा नंबर 38पेक्षा. तर 6च्या 36मध्ये जर बघितलं तर तो नंबर आहे 1157. ओके, हा नंबर भेटला आपल्याला 1157. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचं आपल्याला 36मध्ये किती ॲड केलं म्हणजे 38 होणार आहे तर 2. तर हा 2 जो असणार आहे तर 2 याच्यात ॲड करायचा. 6 + 7 जो असणार आहे तो झाला 13 कॅरी 1 म्हणजे 5चं काय झालं 6 1163 असणार तर तुमचा नंबर असेल. ठीक आहे, तर हा नंबर याच्यानंतर आपण लिहिणार आहे 1163 हा नंबर असेल. पण हा लिहिताना काय करायचं आपल्याला 0 पॉईंट लिहायचा 1163. आता पॉईंट कसा डिसाईड करायचा तर त्याच्यासाठी तुम्हाला हा जो 0 मिनिट दिलेला आहे त्या 0 मिनिटमध्ये तुम्हाला बघायचं आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा जो नंबर आहे 0.0524 आहे, किंवा कोणताही नंबर घेतला तुम्ही याच्यातला तर त्याच्या आधी पहिल्या 0चा जो कॉलम आहे तर या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ 0 पॉईंट तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे. ओके, मग तुम्हाला पॉईंट जर डिसाईड करायचं तर तुम्ही 0 मिनिटमध्ये बघा तर तुम्हाला ते पॉईंट क्लिअर होऊन जाते. ओके, तर झालं तुमचं पहिल्याचा आन्सर tan 6 डिग्री आणि 38 मिनिटचा आन्सर येईल 0.1163. आता नेक्स्ट नंबर घ्यायचा आहे 14 डिग्री आणि 21 मिनिट्स. tan ऑफ 14 डिग्री अँड 21 मिनिट्स. तर ते पण तुम्हाला पहिल्याच पेजवरती या ठिकाणी बघावं लागेल. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे 14 डिग्री बघायचं आहे. तर 14 डिग्री या ठिकाणी भेटणार. पुढचा नंबर किती आहे 21. तर 21 बघता येणार नाही, मग आपण त्याच्या आधीचा जो नंबर आहे तो 18 येणार. मग 18 आपल्याला खालीपर्यंत घ्यायचा 14 पर्यंत. ओके, तर त्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला किती नंबर 2549 हा नंबर भेटला. आणि त्याच्यानंतर आपल्याला 21 करायचं आहे. मग 18मध्ये किती ॲड केलं म्हणजे 21 होणार आहे, तर आपल्याला 3 ॲड करावं लागेल. अजून 3चा जो नंबर आहे तो खालीपर्यंत घ्यावा लागेल आपल्याला, तो किती आहे 9. मग अजून 9 आहे तो याच्यात काय करायचं ॲड. आता मीन डिफरन्स तुम्हाला फक्त मीन डिफरन्स दिला आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तो ॲडच करायचा आहे, जसं आपण साईन बघितलं तसं. ओके, तर 9 + 9 की झाला 18 कॅरी 1 म्हणजे 4 + 1 काय झाला 5. 2558 हा काय झाला तुमचा नंबर. आता पॉईंट कुठे द्यायचा तर त्याच्यासाठी तुम्ही पहिला नंबर बघा, तर तो नंबर आहे तुमचा 0.2493. म्हणजे आपल्याला त्या नंबरच्या आधी काय करायचा पॉईंट, म्हणजे आपला नंबर जो आला 2558 हा लिहिताना तुम्हाला काय करायचा 0 पॉईंट लिहायचा 0.2558 हा झाला तुमचा नंबर. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट नंबर घ्यायचा आहे tan 47 डिग्री अँड 32 मिनिट. याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट नंबर या ठिकाणी डिस्कस करायचा 47 डिग्री अँड 32 मिनिट्स. आता 47 जर म्हटलं तर तुम्हाला सेकंड नंबरच्या पेजवरती या ठिकाणी मूव्ह करावं लागेल. हा झाला तुमचा सेकंड पेज नॅचरल टँजंटचा. ओके, तर मोठंच करून देतो, दिसायला सोपं जाईल तुम्हाला. ओके, तर तुम्हाला कशामध्ये बघायचं 47च्या 32 मिनिट्समध्ये या ठिकाणी बघायचं. मग टेबल झाला सेकंड पेज तुम्ही या ठिकाणी बघणार आहे. तर आपल्याला बघायचं काय 47 डिग्री. तर हा 47 डिग्री आहे, त्याच्या कशामध्ये 32. आता 6च्या टेबलमध्ये 32 नाही आहे, पण आपला जो नंबर आहे तो किती आहे 30पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा, म्हणजे आपण 30 सिलेक्ट करणार. मग 47च्या कशामध्ये बघायचं 30मध्ये. तर 47च्या 30मध्ये बघितलं तर तो आहे 0913. आणि आता 30मध्ये किती ॲड केलं म्हणजे 32 होणार आहे तर 2. तर हा जो मीन डिफरन्स 2 आहे तर तो त्याच्यात ॲड करायचा, तो आहे 13. 3 + 3 6 झाला, 1 + 1 2 झाला, म्हणजे 0926. पण आता पॉईंट कुठे द्यायचा तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या 47च्या 0 मिनिटमध्ये बघायला लागेल. तर तो नंबर आहे 1.0724.
राईट. म्हणजे हा जो आन्सर असणार आहे त्याला 1 पॉईंट तुम्हाला द्यायचं आहे. सगळं तुम्हाला दिलेलं असतं, पॉईंट कुठे द्यायचं तर ते 0 मिनिटमध्ये तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतात. मग आपला नंबर झाला 1.0926 हा नंबर झाला आपला. ठीक आहे. मग तो नंबर या ठिकाणी आपण राईट करणार आहे 1.0926. हे झालं तुमचं tan 47 डिग्री अँड 32 मिनिट. नेक्स्ट नंबर आहे 53 tan ऑफ 53 डिग्री अँड 28 मिनिट्स. त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला. तर सर्वात पहिले आपण 53 बघणार, त्याच्यासाठी पण आपल्याला सेकंड नंबरचंच पेज या ठिकाणी बघणं गरजेचं असेल. ओके. तर कोणता नंबर आहे आपला 53. झालं 53 डिग्री आणि त्याच्यामध्ये बघायचं 28 मिनिट्समध्ये बघायचं. तर याच्यामध्ये 28 मिनिट्स नाहीच आहे, त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणता आहे 24 मिनिट्स. मग 53च्या कशामध्ये बघा 24मध्ये बघा, तर तो नंबर भेटेल आपल्याला किती 3465. ओके 3465. आणि मेन डिफरन्स किती बघायचं आपल्याला करायचं 28, म्हणजे आपल्याला 4मध्ये बघावं लागेल. हा बघा 4 खालीपर्यंत घ्यायचा आपल्याला, तर त्याच्यात आहे 33. तर 5 + 3 किती झाला 8, 6 + 3 9 म्हणजे 98. मग 3498 हा नंबर झाला. आणि इथं 53च्या 0 मिनिटमध्ये बघितलं 1 पॉईंट आहे, म्हणजे या नंबरच्या आधी तुम्हाला 1 पॉईंट लिहायचा. मग 1.3498 हा काय झाला तर तुमचा नंबर झाला 1.3498. तर याचा आन्सर असेल 1.3498 हे त्याचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर आहे आपला 60 डिग्री आणि tan ऑफ 60 डिग्री अँड 45 मिनिट्स. तर कसं बघायचं तर पुन्हा आपल्याला सेकंड पेजवरतीच या ठिकाणी बघावं लागेल. किती डिग्री आपला 60 डिग्री 60. हा बघा 60 डिग्री 60 डिग्री आणि त्याचा 45 बघायचा. तर 45 नाहीच आहे, त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर घ्यावा लागेल, म्हणजे आपल्याला 42 बघावं लागेल. ओके. तर त्याच्यामध्ये जो नंबर आहे तो किती आहे 7820 हा नंबर झाला. tan ऑफ कशामध्ये 60 डिग्री आणि 42 मिनिट्स. पण आपल्याला 45 बघायचा, तर 42 मध्ये किती ॲड केलं म्हणजे 45 होणार तर 3. तर हा जो 3 आहे तो याच्यात ॲड करावा लागेल. 3चा मेन डिफरन्स किती आहे 36 याच्यात ॲड करा. 6 + 0 6, 3 + 2 किती झाला 5 म्हणजे 7856. पण पॉईंट कुठे द्यायचा 1 पॉईंट. 60 डिग्रीच्या 0 मिनिटमध्ये बघा 1 पॉईंट आहे, तर आपल्याला हे पण आन्सर तुम्हाला 1 पॉईंटच लिहिणं गरजेचं आहे. मग 1.7820 त्याच्या प्लस 36 ॲड करायचं आपल्याला. ठीक आहे. मग याचा आन्सर भेटेल 1.78. तसाच आणि 20मध्ये 36 जर ॲड केला तर तो किती भेटणार तर 56 भेटेल. मग आपला आन्सर येईल 1.7856. हे झालं तुमचं आन्सर. ओके. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला. तर पुढचा जो नंबर दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला 45 डिग्री आणि 45 मिनिट्स या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण फर्स्ट पेजच या ठिकाणी बघणार आहे. आता बघा पुढे जर गेला ना तुम्ही याच्यात जवळपास 63 घेऊ आपण. तर याच्यात 30 मिनिटपासून जो नंबर आहे तो 2 पॉईंट आहे, म्हणजे याच्यानंतर जो पॉईंट असणार आहे म्हणजे 63च्या 30 मिनिटपासून सगळे नंबर तुम्हाला 2 पॉईंट द्यायचं आहे. जरी मध्ये इथं 2 पॉईंट नसला तरी आन्सर काय असेल 2 पॉईंट. ओके. असं करत करत तुम्हाला नेक्स्ट पेजवरती जर गेला तुम्ही जवळपास किती 71 पर्यंत. तर 71ला तुम्हाला हा जो नंबर आहे 36 तिथून 3 पॉईंट चालू झालेला आहे. मग याच्यानंतर तुम्हाला 3 पॉईंट. मग याच्यामध्ये ना 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट असं पण आहे, कारण त्यांची व्हॅल्यू 1पेक्षा मोठी असते. साईन आणि कॉसची नसते, म्हणून आपण सगळं 0 पॉईंट देतो. पण 10मध्ये तुम्हाला काय करायचं 1 पॉईंट 2 पॉईंट सगळं नंबर्स या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. ओके. तर आपण घेतोय कोणता 45 डिग्री आणि 45 मिनिट्स. त्याला 45 डिग्री आहे. ओके. आणि 45 मिनिट्स नाही बघता येणार, त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर म्हणजे 42 घेता येणार आपल्याला. मग तो आहे 0247. आणि मेन डिफरन्स आता 42मध्ये किती ॲड केलं म्हणजे 45 होणार तर 3. तर तो नंबर आहे 18 याच्यात काय करायचं आपल्याला ॲड करायचा. 8 + 7 किती झाला 15, कॅरी गेला 1 म्हणजे 4 + 1 5, 5 + 1 किती झाला 6 म्हणजे 0265. राईट ना. आणि पॉईंट कुठे द्यायचा 1 पॉईंट. मग 1.02 पुढचा नंबर तुम्हाला राईट करायचा. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण तो नंबर राईट करणार आहे. मग याचं जे आन्सर असणार आहे ते असेल तुमचं 1 पॉईंट. ओके. 02 मी तसाच लिहिणार. 47मध्ये 18 ॲड करणार आहे. 7 + 8 किती झाला 15 झाला, कॅरी गेला 1, 4 + 1 5, 5 + 1 किती 6. मग 1.0265 हे त्याचं काय झालं आन्सर झालं. आता नेक्स्ट जो नंबर आहे तो 51 डिग्रीच्या 4 मिनिट्समध्ये बघायचं टॅनसाठी. मग tan ऑफ 51 डिग्री 4 मिनिट्स आपण या ठिकाणी बघणार आहे.
तर आता 51 डिग्री बघायचं आपल्याला. तर सेकंड पेजवरतीच बघावं लागेल आपल्याला 51 डिग्री. तर 51 डिग्री आहे. 51 डिग्रीच्या कशामध्ये बघतो आपण 4मध्ये. तर 4 नाही डायरेक्ट 6 आहे. मग आपण त्याच्या आधीचा घेऊ का 0मध्ये. मग 51च्या 0मध्ये जर बघितलं तर तो आहे 1.2349. आता मेन डिफरन्स बघायचा आहे. 0मध्ये किती ॲड केलं म्हणजे 4 होणार आहे. तर 4. तर 4मध्ये किती नंबर आहे आपला 30. 30 याच्यात ॲड करायचा. 9 प्लस 0 किती झाला 9च. 4 प्लस 3 7. मग 1.2379 हा काय झाला तुमचा नंबर. तो नंबर याच्यानंतर काय करा तर राईट करा. मग याचा आन्सर आला 1.2349 आहे. त्याच्यात ॲड करायचं किती आपल्याला 30 ॲड करायचं आहे. मग 9 तसाच आणि 4 प्लस 3 किती झाला 7. मग 1.2379 एका झालं त्याचं फायनल आन्सर झालं. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे तो 13 डिग्री आणि 15 मिनिट्स आहे. ओके. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा पुढे जावं लागेल. तर फर्स्ट पेजवरती या ठिकाणी जावं लागेल. तर फर्स्ट पेज आला आपला. कशात बघायचं आपल्याला 13 डिग्री बघायचं आहे. हा बघा 13 डिग्री. 13 डिग्रीच्या कशामध्ये बघणार आहे आपण 15 मिनिट्समध्ये बघणार. 15 तर बघता येणार नाही, त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर किती आहे 12. मग 13च्या 12मध्ये बघितलं तर तो किती आहे 2345. आणि आता 12मध्ये किती ॲड केलं म्हणजे 15 होणार आहे तर 3. तर या 3च्या मेन डिफरन्स किती आहे तर 9. तो 9 याच्यात काय करायचा ॲड करायचा. मग 9 जर ॲड केला तर हा किती भेटणार 2354. ओके. तर पॉईंट कुठे द्यायचा तर इथं 0 पॉईंट दिलेला आहे. मग 0.2354 एक असणार तर तुमचं आन्सर असेल. ठीक आहे. मग याच्यानंतर ते आन्सर लिहून टाका 0.2354. पुढचं नेक्स्ट नंबर आहे 36 डिग्री आणि 38 मिनिट. तर याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट पेजवरतीच बघावं लागेल. तर 10 बघायचं आपल्याला काय 36 डिग्री अँड 38 मिनिट आहे. तुमचा 36 डिग्री आहे आणि 38 नाही आहे. म्हणजे आपल्याला कशामध्ये बघावं लागेल 38पेक्षा स्मॉल 36. तर हा बघा 0 आहे 6 आहे 12 आहे 18 24 30 आणि हा 36. ओके. 36च्या 36मध्ये बघणार आहे मी. ओके. 38 बघायचं ना त्याच्यामुळे. तर 36 तर तो नंबर आहे 7427 आणि मेन डिफरन्स आता 38 करायचं म्हणजे किती 2. तर हा 1 आणि हा झाला 2. 9 याच्यात ॲड करावं लागेल म्हणजे आपला जो नंबर येणार आहे तो 7436. ओके. आणि पॉईंट कुठे द्यायचा तर इथं 0 पॉईंट दिलेला आहे. मग 0.7436 हा काय झाला आपला नंबर झाला. ओके. तो याच्यानंतर काय करा तर आपण राईट करणार आहे. मग आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होऊन जाईल. ठीक आहे. मग याचा आन्सर येईल 0.7436. आता लास्टचा नंबर घेणार आहे 10 बघायचं आपल्याला 47 डिग्री 47 मिनिट्स याच्यामध्ये आपल्याला बघायचं. तर आपल्या याच्यासाठी काय करावं लागेल सेकंड नंबरचं पेजवरती आपण या ठिकाणी मूव्ह करू. ओके. तर आपल्याला कोणता नंबर बघायचा आहे 10 47 डिग्री. तर या ठिकाणी आपला 47 डिग्री आहे. 47 डिग्रीच्या कशामध्ये बघायचं आपल्याला 47 मिनिट्स. 47 तर नाही डायरेक्ट 48 आहे पण त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणता 42. तर त्याच्यामध्ये जो नंबर आहे तो आहे 0990. ओके. हा बघा नंबर 0990. आता 42मध्ये किती ॲड केलं म्हणजे 47 होणार तर 5. तर या 5मध्ये जर मी डिफरन्स घेतला तो किती आहे 32. मग 0 + 2 किती झाला 2 झाला. ओके. 9 + 3 किती झाला 12. कॅरी 1. 9 + 1 10. ओके. मग आपला जो नंबर आहे तो वाटलास मी या ठिकाणी राईट करतो म्हणजे आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल. 0990 आणि त्याच्यामध्ये किती ॲड करायचं आपल्याला 32 ॲड करायचं आहे. मग आखी झाला 0 + 2 2. ओके. 0 + 2 2 झाला. 3 + 9 12 परत कॅरी 1. 9 + 1 10 परत कॅरी 1 हा झाला 1. ओके. पण आता आपल्याला पॉईंट कुठे द्यायचा आहे तर पॉईंट देण्यासाठी आपण त्याच 47च्या 0 मिनिटमध्ये बघणार तो किती 1 पॉईंट. ओके. मग हे जे आन्सर येणार आहे तर या आन्सरच्या आधी आपल्याला काय करायचं 1 पॉईंट लिहिणं या ठिकाणी गरजेचं असेल. मग याचं जे फायनल आन्सर असेल ते असेल 1.1022 हे असेल त्याचं फायनल आन्सर. तर अशा पद्धतीने तुम्ही अजून नॅचरल टँजंट आहे जर तुम्हाला डिग्री आणि मिनिट्समध्ये जर दिलेला असेल तर तुम्ही सहजरित्या नॅचरल टँजंट या लॉग टेबलचा यूज करून आरामात याचा आन्सर काय करू शकता तर फाइंड करू शकता.